नमस्कार क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय। बारामती विधानसभा 201 अपक्ष उमेदवार म्हणून मी अभिजित महादेव कांबळे 2024 विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मी बारामतीमध्ये उभा आहे। माझं चिन्ह सफरचंद या चिन्हावर मी उभा आहे। परंतु बारामती विधानसभा निवडणुकीला सामोरे जात असताना काही वाईट चालीरीतींना पोसणाऱ्या व त्यांना बळ देणाऱ्या प्रवृत्तीविरोधात माझी ही लढाई आहे। बारामती शहराने व तालुक्याने अनेक असे पिढ्यानपिढ्या श्रीमंत लोक असे पाहिलेले आहेत की त्यांचे दायित्व सामाजिक कामामध्ये वर्चस्व करून देणारे आहेत। पण आताच्या अलीकडच्या काळामध्ये असे काही बलात्कारी प्रवृत्तीचे ही लोक आहेत की त्यांचे दायित्व फक्त एखाद्याचं शोषण करण्यासाठीच आहे। अशीच प्रवृत्तीचे लोक आपण ह्या बारामती सारख्या पावनभूमीमध्ये, ज्या पावनभूमीमध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे पाय ह्या बारामतीला लागलेले आहे, अशा बारामतीच्या धर्तीवर आता काही राजकीय शंड लोकनी वेगळ्याच पद्धतीने बारामती घाण करण्याचा प्रकार केलेला आहे। त्यांना अनेक वर्षाच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी दाते कुटुंबांना गट नंबर जळूची येथील 64 अ व 64 ब मधील जमीन, देवस्थानची जमीन, महाकाळेश्वर मंदिराची जमीन त्यांना देवाची सेवा देवाबत्ती करण्यासाठी दिली होती। परंतु दाते कुटुंबांकडे ही मोठी जबाबदारी असून त्यांचं कुळ नव्हतं, हे त्यांना हे वतन म्हणून दिलतं, बहाल केलतं। पण त्यांनी आणि त्यांच्याकडून काही बारामतीच्या एका दादागिरी करणाऱ्या आमदाराने त्यांच्याकडून ही जमीन घेतली आणि स्वतःच्या फायद्यासाठी, ती कोणत्या सामाजिक कामासाठी किंवा धर्मदायक कामासाठी नाही केली, तर ही जमीन फक्त ना फक्त स्वतःच्या व्यापारासाठी आणि फायद्यासाठी केली। या जमीन खरेदी केली त्यावेळेस ह्या बारामतीच्या आमदारांनी स्वतःच्या दादागिरीच्या शैलीमध्ये शासनाचा 10 करोड रुपयापर्यंत कर बुडवून ही जमीन स्वतःच्या नावावर जळूची मधील गट नंबर 64 अ आणि ब मधील एकूण 50 ते 60 एकर जमीन राजकीय मापदंड मोडून राजकारणाला व समाजकारणाला आपले आर्थिक दहशतीचे मापदंड निर्माण केले व देवस्थानची जमीन, कुलदैवत, जे जळूचीकरांचे, तमाम बारामतीकरांचे कुलदैवत महाकाळेश्वरचे मंदिर, ते आता आपण गणपती ट्रस्टच्या नावानेही ओळखले जाते, त्या ह्या सगळ्या देवाची जी संकल्पना होती ती ऐकून इथल्या राजकारणाने स्वतःची एक सुकल्पना निर्माण केली। आणि त्याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे आपले महाकाळेश्वराचं देवस्थान मंदिर। बारामतीकरांचे पूर्वजांचे श्रद्धास्थान आजही असंख्य लोक या महाकाळेश्वराच्या मंदिरामध्ये पूजा अर्चना करण्यासाठी येतात आणि या पूजा अर्चना करण्याचा मान दाते कुटुंबियांना सेवा करण्यासाठी, उदरनिर्वाहासाठी जळूची मधील आपण ह्या ठिकाणी जिथं थांबलेलो आहे या ठिकाणातील शेती करण्यासाठी, दिवाबत्ती करण्यासाठी दाते कुटुंबांना शिवकालीनपासून हे वतन बहाल केले होते। बारामतीच्या विकासाबरोबरच या जमिनींचाही सोन्यासारखा नव्हे तर हिऱ्यासारखी किंमत आली। त्यानंतर राजकीय व्यापारी जे ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ची नजर ह्या देवस्थानच्या जमिनीवर पडली आणि ही नजर पडल्यामुळे या कंपनीला फायदा मिळवून देण्याच्या दृष्टीने तत्कालीन महाराष्ट्राचे महसूल मंत्री सुरेश धस यांनी कायदा प्रणाली आपल्या तऱ्हेने लावून फक्त बारामतीच्या आमदाराला फायदा देण्यासाठी कायद्याचा दुरुपयोग करून ही जमीन खरेदी विक्रीसाठी त्यातील करही माफ करून दिला।
आता ही जमीन तर कुठल्या चांगल्या कामासाठी वापरायला जाणार नव्हती किंवा धर्मदायी कामासाठी वापरली जाणार नव्हती, पण फक्त बारामतीच्या दलाला देण्यासाठी ही जमीन दिली. ह्या जमिनीमध्ये विशेष काय आहे तुम्हाला माहित आहे का, की महाराष्ट्रातील देवस्थान विक्री परवानगी दिलेली ही सगळ्यात मोठी सवलत महाराष्ट्रातील आणि प्रशासकीय व राजकीय इतिहासातील सगळ्यात मोठी ही घटना आहे. उद्योजक कंपनीला ज्या कंपनीचे भागीदार तत्कालीन आमदार आहेत, म्हणजे आपले आमदार माननीय अजित पवार, जय ॲग्रोटेक या कंपनीला भागीदार होते. अजितदादांना नफा मिळवून देण्यासाठी शासनाचे कोट्यावधी रुपयाचे करारावर पाणी सुरेश धस यांनी सोडले. यालाच म्हणतात राजकीय दादा. आणि ही जमीन काय धर्मकामासाठी वापरली नाही. आज या जमिनीवर आज प्लॉटिंग केली आहे. ते प्लॉटिंग आज विक्रीस उपलब्ध आहे. तुम्ही मागे विधानसभेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी या जमिनीच्या शेजारी एक बागवान म्हणून रिटायर पोलीस अधिकारी होते, त्यांच्याच जमिनीला हा खेटून हा प्लॉट आहे. एक फक्त आमदाराला खुश करण्यासाठी त्या एका रिटायर अधिकाऱ्याच्या जमिनील फक्त आमदाराला पाहिजे होती, त्यासाठी फक्त बघा राजकारणाचा कसा गैरफायदा केला जातो. जर तुम्हाला तुमच्याकडे माणसं आणायची असतात तर हा राजकीय माणसं कशी त्याचा दुरुपयोग करतात. प्रश्न मांडला की एका रिटायर अधिकाऱ्याकडे एवढी मोठी ज्या जमिनीचा गुंठा, आज बारामती नगर परिषद मध्ये ही जमीन आहे, ज्या गुंठ्याची किंमत आज 50 लाख रुपये आहे. गुंठ्याची किंमत, एकरची बोलत नाही, गुंठ्याची किंमत आज बाजारभाव 50 लाख रुपये आहे. तो प्रश्नकालीनमध्ये माननीय गृहमंत्री त्यावेळेस विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस होते. फक्त एका आमदाराला, आज त्यांचे मित्र पक्ष म्हणून आज अजितदादा त्यांच्या पक्षामध्ये विलीन, भाजप बरोबर आज त्यांचा मित्र पक्ष आहे. आणि त्यांना फायदा पोहोचवण्यासाठी आणि ही जमीन देण्यासाठी भाजपच्याच काळामध्ये 2017 ते 2016च्या दरम्यानच ही जमीन भाजपच्याच काळामध्ये सुरेश धसनं अजित पवारांना बहाल केली होती. या जमिनीमध्ये भागीदार म्हणून किंवा त्या जमिनीचे जे ॲग्रोटेकचे मालक म्हणून जे अजित पवार आहेत. ॲग्रोटेकचा पूर्ण व्यवहार आता अजय पांडुरंग कांगालकर करतात. तुम्ही मध्ये 2-3 वर्षापूर्वी IT इन्कम टॅक्सची रेड ही पडलेली होती की जे ॲग्रोटेकचं नाव तुम्हाला आलं होतं. आणि कशासाठी आलं होतं तर फक्त अजित पवारांवर, माननीय अजित पवारांवर दबाव टाकून की त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपल्या बाजूने वळण्यासाठी आणि त्यांच्यावर दबाव यंत्रणा वापरून ही त्यांच्यावर कारवाई करायची, फक्त भीती दाखवायची होती. आणि ही भीती दाखवण्याचं भाजपला पूर्णपणे यश आलं. आणि हे यश आल्यामुळे अजित पवार आज आपल्याला दुसरा गट तयार करून, राष्ट्रवादीचा दुसरा गट तयार करून आपल्याला त्या बाजूनं आज रुलर पार्टी म्हणून, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून आज भाजप बरोबर सत्तेचं सुख घेताना दिसत आहेत. म्हणजे कसं झालंय, अजित पवारांनी विरोधात असून दे किंवा सत्तेत असून दे, पण ते दोन्ही बाजूला नेहमी विरोधात असतानाही त्यांना भाजप सरकारने 2017 ते 2016च्या दरम्यान ही जमीन त्यांना बहाल केली. भाजपच्याच कालखंडामध्ये शासनाचे ह्या जमिनीवर 10 कोटीचा कर सवलत म्हणून अजित पवारांना हे मोफत एक बक्षीस म्हणून देवस्थानची जमीन त्यांनाच बक्षीस दिलेली आहे. आणि आता ह्याच्यामध्ये अजित पवारांनी किंवा जय ॲग्रोटेकच्या संचालकांनी बारामती नगर परिषद मधून 2 लाख स्क्वेअर मीटरची परमिशन रेसिडेन्शियलची या जागेमध्ये घेतलेली आहे. त्याचा एक नजारा म्हणून तुम्हाला बारामती नगर परिषदनं 30 मीटरचा रोड हा एक लोकवस्ती नसतानाही केलेला आहे. माझ्या बरोबर पाहताय ना की कसं शेती जमिनीमध्ये 30 मीटरचा रोड कसा दिलेला आहे आणि कुणाच्या फायद्यासाठी. आज करोडो रुपये नगरपालिकेच्या मार्फत बारामतीकरांच्या नागरिकांवर जादाचा कर लादून ह्या बिल्डरला
बिल्डर मी म्हणत तो कशासाठी, या आमदाराला फायदे देण्यासाठी हे इथं रस्ता काढलेला आहे. रस्त्याचं कारण काय, इथनं जाण्यासाठी ह्यांना सोयीस्कर पडेल आणि ह्यांच्या जमिनीला उद्या ह्यांनी जी परमिशन घेतली 2016 मध्ये बारामती नगर परिषदमधनं जय ॲग्रोटेकच्या नावाने रेसिडेन्शियलसाठी निवासीसाठी 2 लाख स्क्वेअर फुटाची, त्याचा उद्या फायदा भेटेल. आणि ऐकण्यामध्ये असंही आलेलं आहे की इथं मोठा IT पार्क होणार आहे. जर अशा तुम्ही बारामतीकरांनो विचार करा, जर तुम्ही अशा आमदाराला निवडून द्याचाल का? जर हा माणूस देवस्थानची जमीन पण लाटत असेल तर ह्यो कसला आमदार? कधी भ्रशब्द न बोलणारा, कोट्यवधी रुपयाची जमीन, देवस्थानची जमीन, लोकांची श्रद्धास्थानी असलेली जमीन जर स्वतःच्या फायद्यासाठी, स्वतःच्या कुटुंबासाठी, स्वतःच्या मुलांसाठी जर हा आमदार घेत असेल आणि एक भ्रशब्द बोलत नाही, अरे कसला दादा? अरे दादा कसा असतो? दादा पोसणारा असतो का लुटणारा असतो? माझा सवाल आहे की जे ॲग्रोटेक कंपनी जेव्हा चालू झाली तेव्हा त्याचं भागभांडवल नीट 5 लाख रुपये पण नव्हतं. आज तसा भागभांडवल, ह्या 50 ते 60 एकर जमिनीची किंमत किती होती? आज इथं 50 लाख ते 55 लाख रुपये गुंठा चाललेले आहे. ह्या भागामध्येच चाललेले आहेत, अनेक व्यवहार झालेले आहेत. पण शासकीय रेट ह्याचा चाललेला आहे 4 ते 5 लाख रुपयाच्या आसपास. पण फक्त जे ॲग्रोटेकला फायदा देण्यासाठी आज किती करोड रुपयाची जमीन अशीच बहाल केली. किती महाराष्ट्र सरकारनं, महाराष्ट्र शासनाने कशासाठी ह्यांना टॅक्स मध्ये फॅसिलिटी दिलती? टॅक्स ह्यांचा का माफ केलता? हा सवाल पडतो. आणि जे ॲग्रोटेकचं प्रोडक्शन काय आहे, कोणतं प्रोडक्शन तयार करतात आणि जे ॲग्रोटेक कंपनीची एवढी गती कशा प्रकारे वाढती, कोणतं प्रोडक्ट तयार करतात आम्हाला पण सांगा. आम्ही तिथं कामाला येतो. तुम्ही तर आम्हाला काय मालक बनवणार नाही. मालक फक्त तुमच्या कुटुंबातच बनवणार. आमच्या फक्त तुम्ही जमिनी घेणार, आमच्याकडून तुम्ही मेलेल्या मड्यावरची लोणी खाणारी ह्या प्रवृत्तीची ही लोक आहेत. बारामतीकरांची श्रद्धाचं स्थान असलेले देवस्थानच्या जमिनी खातात आणि डकार पण देत नाहीत. काय अपेक्षा करायचं? अहो, लोकांच्या बोकांडी तुम्ही टॅक्सच्या स्वरूपात घरपट्टी वाढवताय, पाणीपट्टी वाढवताय, वीज पट्टी वाढवताय आणि तुम्ही घ्या सवलती. तुम्हाला काय कमी पडलंय अख्ख्या बारामतीच्या जीवावर? तुमच्याकडे येते तर कुठनं? बारामतीकरांच्या जीवावर. तुम्ही एवढंच ही आहेत तर करा ना कुठला तर आविष्कार बनवा, एखादा सॉफ्टवेअर अवगत करा, एखादा मदरबोर्ड तयार करा की जेणेकरून तुमची कंपनीची किंमत वाढते. या अशा शेल कंपन्या कशासाठी खोलताय? ही अजय पांडुरंग कांगलकर असा कोण माणूस आहे की त्यांनी बारामतीमधील 60 एकर जमीन खरेदी केली आणि महाराष्ट्र शासनाकडून, महसूल विभागाकडून 10 कोटीचं कर माफ केलं जे पैसे भरायचं होतं? कशी काय तुम्हाला कलेक्टरनं तुम्हाला ही जमीन विकत घेण्यासाठी, कधी कलेक्टर जर एखाद्याला दिला असेल तर त्याला कूळ लावण्याशिवाय त्याला कूळ लावत नाही, त्याच्या जमीन विकता येत नाही. पण ही जमिनीमध्ये लगेच व्यवहार इतका फास्ट कसा काय झाला? इतक्या जलद गतीने कसा काय व्यवहार झाला? माझ्या बंधू आणि भगिनींनो, मत देताना जरा विचार करा की आपला आमदार आपल्यासाठी काय करतोय का स्वतःच्या कुटुंबासाठी आणि स्वतःसाठी काय करतोय ते बघा. माझं तुम्हाला नम्रपणे विनंती असेल की जेव्हा बारामतीमध्ये 20 तारखेला मतदान करसाल की ह्या गोष्टींचा तुम्ही बारीक सारीक विचार करा की आपला आमदार काय करतोय आणि आपण कशासाठी त्याला निवडून द्यायचंय. मी पण बारामती विधानसभेमध्ये सफरचंद या चिन्हावर उभा आहे. बारामती विधानसभा 201 मध्ये मी उभा आहे, अपक्ष उमेदवार अभिजित महादेव कांबळे. मला ही या निवडणुकीमध्ये निवडून देण्याची संधी द्यावी ही तमाम बारामतीकरांना हात जोडून माझी नम्र विनंती आहे.